पायावर सूज येणं हा स्वतःमध्ये आजार नसून शरीरामध्ये काहीतरी बदल किंवा समस्या होत असल्याचा संकेत असू शकतो. कधी ती साध्या कारणांमुळे असते, तर कधी हृदय, किडनी, यकृत किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराचं लक्षणही असू शकतं. सूज वारंवार येत असेल, वाढत असेल किंवा इतर लक्षणांसोबत दिसत असेल, तर त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पायावर सूज म्हणजे नेमकं काय? तर शरीरातील ऊतींमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी किंवा द्रव साचल्यामुळे पाय फुगल्यासारखे दिसतात आणि यालाच एडेमा म्हणतात. सूज ओळखण्याची सामान्य लक्षणे म्हणजे पाय जड वाटतात, चप्पल, बूट घट होतात, त्वचा ताणलेली दिसते, बोटाने दाबल्यावर खळगा पडतो, संध्याकाळी सूज जास्त दिसते, चालताना अस्वस्थ वाटतं. पहिली महत्त्वाची समस्या म्हणजे किडनीची असू शकते. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकते. किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर शरीरात द्रव साचतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावर सकाळी सूज दिसते, लघवीमध्ये बदल दिसतो, थकवा जाणवतो, भूक कमी होते, BP वाढतो. जर पायाची सूज आणि चेहऱ्याची सूज एकत्र दिसत असेल तर तपासणी करणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे हृदय कमजोर होणं किंवा हृदयाचं कार्य कमी होणं. हृदय पुरेशा ताकदीनं रक्तपंप करत नसेल तर पायामध्ये द्रव जमा होऊ शकतो आणि त्याचंच लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, जिने चढताना त्रास होतो, पटकन दम लागतो, रात्री झोपताना श्वासाचा त्रास होतो, यकृताशी संबंधित समस्या निर्माण होतात. लिव्हर जर नीट काम करत नसेल तर शरीरातील प्रथिनांचं संतुलन बदलतं आणि सूज येऊ शकते आणि त्याची लक्षणं म्हणजे पोट फुगतं, त्वचा, डोळे पिवळे पडतात, भूक कमी होते. दुसरं म्हणजे रक्तवाहिन्यांचा त्रास. पायातील शिरा रक्त व्यवस्थित वर पाठवू शकत नसतील तर सूज येते आणि त्याचं लक्षण म्हणजे संध्याकाळी सूज वाढते, उभे राहिल्यावर त्रास वाढतो, शिरा उठून दिसतात, पाय दुखतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जास्त मीठ आणि कमी हालचाल झाली तरीही त्रास जाणवतो. खूप खारट पदार्थ खाल्लं, दिवसभर बसून राहिलं, लांबचा प्रवास केला, व्यायामाचा अभाव असेल, यामुळेही आपल्या शरीरामध्ये पाणी साचून राहतं. दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे थायरॉईडची समस्या. थायरॉईड कमी जास्त होत असेल तर सूज, वजन वाढ किंवा थकवा जाणू शकतो. काही औषधांचाही परिणाम होऊ शकतो. काही लोकांमध्ये सूज वाढू शकते, जसे की ज्यांना BPची औषधे आहेत त्यांना, काही वेदनाशामक औषधे घेतात त्या लोकांना. औषधं स्वतःहून कोणतीही बंद किंवा चालू करू नका. दुसरं म्हणजे लिम्फॅटिक प्रणालीमधील अडथळा. शरीरातील द्रव वाहून नेणाऱ्या प्रणालीत अडथळा आला तर एक किंवा दोन्ही पायावरती सूज येऊ शकते. गर्भधारणा. गर्भावस्थेमध्ये काही प्रमाणात पाय सुजणं सामान्य असू शकतं, पण अचानक जर खूप सूज, डोकेदुखी, BP वाढला तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. जर अचानकच तुमचं पाय सुजत असतील, सुजीसोबत जर श्वास घ्यायला त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, पाय लाल, गरम किंवा खूपच दुखत असेल, लघवी कमी जास्त होत असेल, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताची तपासणी, लघवीची तपासणी, किडनीची टेस्ट, लिव्हरची टेस्ट, थायरॉईडची तपासणी करू शकता. जर गरज असेल तर ECG आणि इकोसुद्धा तुम्ही करून आपल्या शरीराची स्थिती समजून घेऊ शकता. पायांच्या रक्तवाहिन्यांचीही तपासणी करू शकता. पायावर सूज कमी करण्यासाठी काही तुम्ही सवयीही लावू शकता, जसं की मीठ कमी खा, नियमित व्यायाम करा, खूप वेळ बसू नका, पाय थोडे उंच ठेवून विश्रांती घ्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुरेसं पाणी प्या आणि वजन नियंत्रणामध्ये ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण बदलल्या आणि चांगल्या सवयी जरी लावल्या तरी बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला होणारे त्रास हे कमी होऊ शकतात आणि आपण निरोगी राहू शकतो.